नमस्कारी शेतकरी बांधवांनो, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशीच काही परिस्थिती आपल्याला सध्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. मित्रांनो, महायुती सरकार सत्तेवर येण्यापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी आणि काही लाडक्या बहिणीसाठी एक मोठं आश्वासन दिलं होतं की महायुती सरकार जर सत्तेवर आलं तर लगेच शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा करण्यात येईल. म्हणजे जेवढं काही शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरचा बोजा आहे ते पूर्ण नील करण्यात येईल असं एक खोटं आश्वासन दिलं होतं मित्रांनो, पूर्ण सातबारा करण्यात. आणि त्यानंतर पुन्हा ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींनासुद्धा जे सध्याला 1500 रुपये देण्यात येतं ते 2100 रुपये देण्यात येईल असं मोठा गाजावाजा केला होता. आणि प्रत्यक्षात त्यांना जे अगोदरची मदत देत होते तेवढ्यासुद्धा लाडक्या बहिणी आता पात्र झालेले नाहीत. जवळपास 80 लाख महिला त्यातून अपात्र झालेल्या आहेत. आणि त्यावेळी इलेक्शनच्या अगोदर त्यांनी या ॲडव्हान्समध्ये 2 महिन्याचे हप्ते दिले होते. मित्रांनो, आपण जर बघितलं तर आता कर्जमाफी संदर्भात अगोदर या सरकारनं 30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल आणि सरसकट कर्जमाफी देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर या सरकारनं त्यामध्ये भरपूर अशा नियम आणि अटी घातल्या की ज्यामुळं की जास्तीत जास्त शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित राहील असेच नियम आणि अटी घातल्याचं आपल्याला दिसतं. त्यासाठी त्यांनी प्रवीण परदेशी हे एक मुख्यमंत्र्याचे सल्लागार आहे, त्यांचं नावच एक परदेशी आहे. त्यांनी काही कुठलाही शेतकरी त्या समितीमध्ये घेतल्या नाही आणि शेतकऱ्याचे काही अडीअडचणी असेल अशा समजून घेतल्या नाही. आणि शेतकऱ्यांची काही दैनंदिन परिस्थिती ती अशी काही या परदेशी समितीने अशी म्हणजे कुठल्याही प्रकारची माहिती न घेता एक असा अहवाल सादर केला. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी अपात्र कसे होतील, कोणत्या शेतकऱ्यांना जास्त कर्जमाफी मिळणार नाही अशाबद्दलचाच अहवाल त्यांनी तयार केलेला असावा आणि आहे. कारण ते अहवालमध्ये 6 महिने गेले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी लगेच 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं आश्वासन दिलं. पण ते 30 जूननंतरसुद्धा आता 1 महिना उलटला, 2 महिने होत आले तरीही शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी दिली नाही. त्यानंतर आता या राज्याचे कृषी मंत्री हे फक्त दत्ता भरणे नावालाच आहे. आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौंडी इथल्या जाहीर सभेमध्ये शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणाच केली आहे. येत्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं दत्ता मामा भरणे यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी कर्जमाफीची मागणी करतोय. दरम्यान कृषी मंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महत्वाची ह्या वर्षीची गोष्ट म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहित आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि येणाऱ्या शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का? मी कृषी मंत्री म्हणते तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात ज्या आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो. असं वाटतंय आपल्याला, कारण त्यांच्या कुठल्याही काही हातात नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सांगितलं होतं की दोन्ही मुख्यमंत्र्यांना, मंत्री आणि जे काही उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याला 10 जूनपर्यंतही कर्जमाफी देण्यात येऊ शकते. पण मित्रांनो, 10 जून केला, 30 जून गेला आणि त्यानंतर पुन्हा 30 जूनला एक त्यांनी नवीन तारीख दिली की माझ्या शेतकऱ्यांना 5 जुलैपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. मित्रांनो, त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय एक तर त्यांच्या हातात काही नाही आहे, ते फक्त नावाला कृषी मंत्री आहे. दत्ता भरण्याच्या
अधिकारामध्ये भरपूर अधिकारात असते, पण त्यांना कर्जमाफी देण्याचा अधिकार नाही. आणि त्यावेळेस त्यांनी 5 जुलैची तारीख दिली मित्रांनो. आणि त्यांच्या बोलण्यातून असं एक जाणवतं की माझा शेतकरी बांधव, माझा शेतकरी बंधू, म्हणजे एक मोठा कळवळा आणल्यासारखं ते बोलत असतात. पण प्रत्यक्षात शेतकऱ्याला देण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही अधिकार दिसत नाही. मित्रांनो, आपण पीक विमा संदर्भात सुद्धा बघत असेल, पीक विमा मिळण्यासाठी किती दिवसापासूनचे 1290 कोटी रुपयाची त्यांनी तरतूद केलेली आहे. या जिल्ह्याला एवढं मिळेल, फक्त घोषणा आणि घोषणा केलेलं आहे आणि तारीख पे तारीख चालू आहे मित्रांनो. आता त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ती 5 जुलैची डेडलाईन केली होती, ती तारीखसुद्धा संपली आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत ते देऊ म्हणते. पण असं मित्रांनो कदा होऊ शकत नाही, कारण त्यांनी आता जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, ITR इन्कम टॅक्स रिटर्न ते भरत असतात, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळं ITRचा डाटा हा केंद्राकडून अर्थ खात्याकडून मागावं लागतं की जे शेतकरी आहेत, कोण शेतकरी या ठिकाणी कर्ज म्हणजे इन्कम टॅक्स भरतात, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. त्यामुळं पुन्हा या ठिकाणी विलंब निश्चितच होणार आहे आणि तारीख पे तारीख असं म्हणेपर्यंत जवळपास दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं कोणीही छाती ठोकपणे स्वतः सांगू शकत नाही. त्यांनी सांगितलं 1 ऑगस्टपर्यंत, पण मित्रांनो 1 ऑगस्टपर्यंत कर्जमाफी मिळेल असं काही सांगण्यात नाही. आणि त्यांच्या आश्वासनामुळं आज शेतकरी मोठ्या चिंतेत आहे, कारण त्यांनी 30 जूनची तारीख दिली तेव्हा शेतकऱ्यांना वाटत होतं की कर्जमाफी झाली तर आपण लगेच नवं कर्ज काढू आणि बिया भरण्याला शेतीयोग्य कामासाठी उपयोगी येईल मित्रांनो. पण त्यांना कसल्याही प्रकारचं कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना पुन्हा एक अडचण सामना करावा लागला आणि कोणाकडून दुकानदाराकडून उधारपाधार आणावं लागलं किंवा याजाने पैसे काढूनसुद्धा त्यांनी बियाणे खरेदी करावं लागतं. त्यामुळे दत्ता भरण्याने किती जरी घोषणा केलेल्या असल्या मित्रांनो, तर त्यांच्या हातात काय आहे किंवा नाही त्यांच्या शब्दावर कोणाचाही भरोसा नाही. जसं कर्जमाफीचं झालं आहे तसं पीक विम्याचं सुद्धा झालेलं आहे. खरीप 2025ला पूर्ण जवळ महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती आणि कितीतरी प्रमाणात जमीन वाहून गेली होती. मोठ्या खरीप पिकाचं मोठं नुकसान झालं होतं. तो पीक विमा अद्यापपर्यंत दिलेला नाही. आणि त्यामुळं आपण बघत असेल की सध्याला पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा ओढासुद्धा कमी आहे. कारण भरावं का हा एक प्रश्न शेतकऱ्यापुढं निर्माण झालेला आहे. पीक विमा तर भरतो, पैसे तर मिळत नाही, नुकसानही झालेलं आहे. आणि सरकारने नुकसान झाल्यामुळं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी या शेतकऱ्याला थोड्याफार प्रमाणात ती मदत दिली होती. ज्यावेळेस नुकसान झालं तेव्हाच शेतकऱ्याला अतिवृष्टीचं एक अनुदान दिलं. मग नुकसान जर झालं असेल तर मग त्यांनी पीक विमासुद्धा द्यायला पाहिजे. पण अद्यापपर्यंत जे काही पीक विम्याचे निकष त्यांनी काढलेले अशा भयानक अटी आणि शर्ती त्यात ठेवलेल्या आहे. त्यामुळं अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ना पीक विमा मिळाला ना कर्जमाफी मिळाली. फक्त आश्वासन आणि आश्वासन या आशेवर शेतकरी जगतो. आणि मित्रांनो, आता असं कोणी ठोस सांगू शकत नाही की एवढ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. मित्रांनो, काही माहिती आपण ऐकूया मीडियाच्या माध्यमातून दत्ता भरणे यांच्यातून. कारण ज्या ठिकाणी सभा चालू असते त्या ठिकाणी त्यांना मोठमोठ्या पद्धतीने ते बोलत ऐका तुम्ही आता की शेतकऱ्यांचं किती कळवळ आहे. पण नुसता कळवळा आणून काय करतात, त्यांच्या हातातसुद्धा काही नाही. बघा मीडियाच्या माध्यमातून. आता तुम्हाला सांगतो नमो शेतकरी योजना आणि नमोचा राहिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगतो नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना. आपण कधी विचार करतो का? आपण सहज ते आपल्याला घेतो. आता PM किसानचा जो हप्ता मिळालेला आहे, नमोचा राहिलेला आहे. ठीक आहे, नमोचा जरी राहिला असला तर आपण त्या इतर माध्यमातून शेतकऱ्याला पण मदत करतोच. ह्या दोन्ही योजनेचा जर मिळून जर आपण जर हिशोब केला भाऊ, PM किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिला. मी सांगायचं तात्पर्य आहे की हे लोकांना सांगितलं पाहिजे, हे लोकांना समजलं पाहिजे. शेवटी हे राज्य, हे तिन्ही नेते हे शेतकऱ्याचं हित साधणारे नेते, शेतकऱ्यांचं प्रश्न समजणारे नेते. त्यामुळे आपण ह्या गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे कुठेतरी कमी पडतोय, सांगायला कमी पडतोय, काम करून आपण वाजवायला कमी पडतोय आणि
काही लोक काम न करता सुद्धा फक्त पेपरबाजी आणि कुठेतरी टीव्ही समोर मीडिया समोर येऊन कुठेतरी आपल्या सरकारच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी चुकीचं असं हे पसरवतात. त्यामुळे अशा लोकांना कुठेतरी निश्चित प्रकारे केलं पाहिजे. कृषी समृद्धी योजना आपल्याला माहित आहे की शेती आपल्या शेतकऱ्यांना पायाभूत सुविधासाठी एक गुंतवणूक तरतूद किती केली. तरतूद ह्याच्यासाठी केली देवेंद्र भाऊंनी 5,000 कोटी रुपयाची तरतूद ही कृषी समृद्धीमध्ये केली आहे. हे अशा अनेक योजना आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे बाबांनो मला तुम्हाला एकच सांगायचंय, हे सरकार शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. तुम्ही सगळे किसान मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. महायुती तुमच्या कार्यकर्त्याबरोबर महायुतीच्या या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्या शेतकरी बांधवांना सांगतो, खरंच एक राज्याला एक चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्याला मिळालेत. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांचा सन्मान, जो माणूस एखादा चांगलं काम करतो, तुम्ही आज तुम्हाला मी सांगतो सीएम मुख्यमंत्री महोदयांचा भाऊंचा अनेक ठिकाणी सत्कार होतील. हा सत्कार भाऊंच्या घरच्या लोकांचा सत्कार आहे. बघा, यांच्या बोलण्यातून आपल्याला काय समजतंय की माझ्या शेतकऱ्याला एवढे कोटी दिले, माझ्या शेतकऱ्याला तेवढे कोटी दिले, पीक विमा दिला, अनुदान दिलं. पीक विमा संदर्भात ते कुठलेही चकार शब्द बोलले नाही, कारण आत्तापर्यंत पीक विमा मिळाला नाही. आणि फक्त माझा शेतकरी बांधव एवढे कळवळ्याचे शब्द त्यांच्या तोंडून ऐकतो. मित्रांनो, आणून नमो शेतकरी आणि PM किसानच्या याबद्दल एकत्र आपडे सांगितलेत. पण आत्तापर्यंत बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांना 7 का 8 हप्त्यापर्यंत पैसे मिळाले, बाकी नमो शेतकऱ्याचे पैसे मिळाले नाही. मागच्या आठवड्यात फक्त घोषणा झाली, शेतकरी आशेवर बसलेला आहे, केव्हा मिळेल सांगता येत नाही. त्यामुळं सरकारने आता या जनतेने सुद्धा यांच्यावर भरोसा ठेवलेला नाही आहे, कारण हे केव्हा देतील यांच्या गप्पा फक्त लाखात राहतात. आणि या दत्ता भरणेच्या कृषी मंत्री असताना त्यांनी चौंडी येथे जी काही घोषणा केली, येत्या 10-12 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. अगोदर म्हणले शिंदेसाहेब सांगू का, ताई सांगू का, फडणवीस साहेबाला म्हणले सांगू का. अहो, मला तरी थोडाफार अधिकार आहे की नाही बोलण्याचा. मग यांना जर अधिकार नाही तर मग यांच्या घोषणा फक्त हवेत जिरल्यासारखं होते. त्यामुळं यांच्या घोषणेवर कोणाचा भरोसा नाही. ज्या वेळेस आता शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल तेव्हाच काहीतरी एक समाधान शेतकऱ्याला मिळेल. आणि पीक विम्याच्या त्या काही चर्चा चालल्यात, जेव्हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल तेव्हा शेतकऱ्याला समाधान होईल, अन्यथा शेतकऱ्याचा वाली अजिबात नाही. कृषी मंत्री म्हणतात की हे महायुत सरकार हे शेतकऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहणारं सरकार आहे. पण त्यांना हे आठवत नाही की 2014 पूर्वी शेतकऱ्याच्या मालाला काय भाव होता. कापूस 10 ते 12 हजार रुपये क्विंटल जायचा, आज कापसाला 7 ते 7.5 हजार रुपये भाव आहे. त्यावेळेस खताची बॅग 350 रुपयाला मिळायची, ती आज खताची बॅग 2,000 रुपयाला झालेली आहे. मग हे शेतकऱ्याचे ते म्हणतात की हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागं राहणार आहे. मित्रांनो, आपण बघत असेल सोयाबीनला त्यावेळेस 7,000 रुपये भाव मिळाला आणि सोयाबीनची तेलाची बॅग आपल्याला 55 रुपयाला मिळायची. आज सोयाबीनचा भाव एवढा कमी झाला, 3,500-4 हजारला कोणी सोयाबीन विचारित नाही. आणि मित्रांनो, मार्केटमध्ये सोयाबीनची तेलाची बॅग ही 155 रुपयाला झालेली आहे. मग यांना या कृषी मंत्र्याला हे दिसत नाही की 2014 पूर्वीची महागाई आणि आताची महागाई किती आहे. कारण 2014 पूर्वी शेतकऱ्याच्या मालाला भाव होता, पण या महायुती सरकार आल्यापासून शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे आणि खतं बियाण्याचे भाव 5 पट वाढलेले. मित्रांनो, त्यामुळं हे जे काही घोषणा करतात की शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहणार सरकार आहे, पण शेतकरी आज वाऱ्यावर आहे हे त्यांच्या तोंडून त्यांची पाठ थापडून घेतात. खरीप पीक विमा 2025च्या वितरणाचा प्रश्न अतिशय बिकट असा बनलेला आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्या जिल्ह्यातील आमदार खासदारांना या पीक विम्याच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. आणि मित्रांनो, अशाच प्रकारे आता 3 जिल्ह्याच्या पीक विम्याच्या प्रश्नावरती ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे. याच्या संदर्भातील आणि पीक विम्याच्या संदर्भातील इतरही काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण सोलापूर जिल्ह्यातील पीक विम्यासाठी राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलेला पाठपुरावा याच्याबद्दल माहिती घेतलेली होती. परंतु त्या बैठकीमध्ये साधारणपणे पीक विम्याचं वितरण झालंय अशाच प्रकारे माहिती त्यांना देण्यात आलेली होती. पुढे पीक विम्यासाठी शेतकरी पात्र होतील का याच्या संदर्भातील कुठलाही एक निर्णय देण्यात आलेला नव्हता. याचबरोबर आपण पाहिलेलं की धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भातील जे काही केंद्रीय तक्रार निवारण समितीकडे गेलेला विषय होता, हा लातूर आणि धाराशिवचा विषय मार्गी लागलेला होता.
परंतु हा विषय मार्गी लागला जात असताना धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळ आणि लातूर जिल्ह्यातील 10 महसूल मंडळ याच्यामधून वगळण्यात येत असल्याची माहिती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यामध्ये सर्वात बाधित झालेली जी महसूल मंडळ आहेत तीच महसूल मंडळ जर पीक विम्याच्या वितरणापासून जर वंचित ठेवली जात असतील तर नेमका पीक विमा कोणत्या बेसवरती दिला जातोय हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला होता. मित्रांनो, शिना नदीला आलेला पूर त्याच्यामुळे बार्शी आणि परंडा तालुक्यातील काही महसूल मंडळ ही अतिशय मोठ्या प्रमाणात बाधित झालेली होती. राज्यामध्ये सर्वाधिक पूर क्षेत्र आणि बाधित क्षेत्र म्हणून या 2 तालुक्यातील ही महसूल मंडळ घोषित करण्यात आलेली होती आणि या दोन्ही महसूल मंडळाला या दोन्ही तालुक्याला या पीक विमापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नांदेडमध्ये ही परिस्थिती झालेली होती, परभणीमध्ये ही परिस्थिती झालेली होती, हिंगोलीच्या काही भागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती झालेली होती आणि तशीच परिस्थिती आता या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहते की काय, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला होता. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळजवळ 337 कोटीच्या आसपासचा पीक विमा द्यायला पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता आक्षेप झालेले, कारण केंद्रीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून तो पीक विमा 7 दिवसाच्या आतमध्ये वितरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. परंतु हा पीक विमा वितरित होत असताना ही जर महसूल मंडळ वगळली तर या शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ शकतो आणि याच पार्श्वभूमीवरती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याच्या संदर्भातील विनंती करण्यात आलेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव ग्रामीण, आंबेजवळगा, पाडोळी, जेवळी, धानोरी, माकणे, आनाळा, शेळगाव, जवळा, पाचपिपळा, सोनारी, आसू, शिराढोण आणि वाशी तालुक्यातील वाशी, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, खांडवी, आगळगाव, पागरी, सुरडी, पानगाव, वैराग, नारी, उपळे, दुमाला, सौंदरे, गोडगाव आणि लातूर जिल्ह्यामधील कासार, शिरसी, कासार, बालकोंडा, भूत, मुंगळी, मदनसुरी, मातोळा, किनीथोड, किल्लारी, उजनी, लांबजाना, औसा ही जी काही 10 महसूल मंडळ आहेत अशी धाराशिव जिल्ह्यातील 14, सोलापूर जिल्ह्यातील 12 आणि लातूर जिल्ह्यातील 10 अशी एकूण 36 महसूल मंडळ ही याच्यामधून वगळली जातील आणि ह्या वगळल्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठा अन्याय होऊ शकतो. यामुळे कुठेतरी तांत्रिक भारांकनाचा विषय पुन्हा एकदा तपासून पाहावा आणि या शेतकऱ्याला पीक विमा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करावा, अशा प्रकारची एक मागणी याच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर आमदार आणि खासदाराच्या माध्यमातून जर पाठपुरावा केला आणि हा विषय जर लावून धरला तर पीक विमा मिळू शकतो, अशा प्रकारचे एक स्पष्ट संकेत आहेत आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे पाठपुरावा केला जातो त्या त्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळतोच. आता या पार्श्वभूमीवरती अमरावती असेल, याच पार्श्वभूमीवरती वाशिम असेल, या पार्श्वभूमीवरती हिंगोली असेल, याच पार्श्वभूमीवरती अहिल्यानगर असेल, बीड असेल किंवा नाशिक असेल, या जिल्ह्यामध्ये आता कशा प्रकारे पाठपुरावा केला जातोय हे या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे. परंतु आता एकंदरीत जर या ओमराजे निंबाळकर यांच्या पत्राची कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दखल घेतली, त्याच्या संदर्भातील काही विचार करण्यात आला तर नक्कीच या 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, खांडवी, बार्शी ही अशी काही जी महसूल मंडळ आहेत, जवळा महसूल मंडळ असेल, या महसूल मंडळामध्ये पुरामुळे अतोनात नुकसान झालेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर पीक विमा कंपनी या भागातील या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जर पीक विम्यापासून वंचित ठेवत असेल तर पीक विमा काढण्याचं जे सूत्र आहे किंवा याच्यासाठी घेतलेला जो डाटा आहे तो 100% सदोष आहे हे कुठेतरी या ठिकाणी निश्चित होत आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे आणि याच बेसवरती या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काढला जाणारा हा जो काही पूर्ण घेतला जाणारा डाटा आहे हा कुठेतरी राज्यभर चेक करणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. तर मित्रांनो, आता या पार्श्वभूमीवरती पुढे काय होतंय, याच्या संदर्भातील काय नवीन अपडेट येत आहेत किंवा धाराशिव लातूरचा जो काही आता मंजूर करण्यात आलेला पीक विमा आहे त्याच्या वितरणाच्या संदर्भात पुढे पीक विमा कंपनी काय पावलं उचलते, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड जे आहे ते कॅल्क्युलेशन दाखवायला कधी सुरू होतंय, या संदर्भातील जे जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.